नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक इन द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदा मराठी. या व्हिडिओमध्ये खूप जास्त कामाचं कंटेंट तुम्हाला भेटणार आहे. आता येणाऱ्या एक्झाम मध्ये क्रिया शरीरचं टॉपिक वाईज कोणकोणते तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स येऊ शकतात त्याच्याबद्दल बोलायचंय. त्याचबरोबर आपल्या प्रिव्हियस इयरचे सर्व क्वेश्चन पेपर याच एका व्हिडिओमध्ये पाहायचंय. परंतु या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये क्रिया शरीर पेपर 1चं पूर्ण अनालिसिस येईल. या व्हिडिओच्या बाहेरचा क्वेश्चन येईल असं कदाचितच होऊ शकतं. जर ऑड क्वेश्चन पडला तरच, नाहीतर या व्हिडिओच्या बाहेर 99% हा क्वेश्चन जाणार नाहीये. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही जर तुम्हाला खूपच जास्त गडबड असेल तर 1.5 च्या स्पीडवरती पाहू शकता किंवा निवांत पाहायचं असेल तर निवांतही पाहू शकता. ठीक आहे. स्टार्ट करूया आपल्या टॉपिक वाईज डिस्कशन वरती की कोणते पॉइंट इम्पॉर्टंट आहेत अपकमिंग युनिव्हर्सिटी एक्झामसाठी. त्यानंतर शारीर. पहिला टॉपिक कोणता मित्रांनो आपल्याकडे? शारीर. शारीर टॉपिक मध्ये कोणता क्वेश्चन येऊ शकतो सर? शारीर टॉपिक वरती डायरेक्टली तुम्हाला सांगतो बेसिक क्वेश्चन येऊ शकतो. शरीराची व्याख्या सांगा. शरीराची व्याख्या सांगून त्याचे पर्याय नाव सांगायचे. मग त्याचे 3-4 पर्याय नाव माहित असले पाहिजे. त्याच्याबरोबर शरीराची व्याख्या माहित असली पाहिजे. आणखी सर या टॉपिक वरून काय येऊ शकतं? त्या टॉपिक वरून तेवढंच खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि त्रिगुण आणि पंचमहाभूत सिद्धांत हाही एका वर्षी आलेला प्रश्न आहे. म्हणजे त्रिगुण म्हणजे सत्व रज तम, वात पित्त कफ आणि पंचमहाभूत या तिघांचा काय काय संबंध असतो त्यावरती क्वेश्चन विचारला गेलेला आहे. ठीक आहे. यावरून या 3 टॉपिक वरून एक एमसीक्यू दरवर्षी पडतो म्हणजे पडतोच. त्यामुळे लक्षात ठेवायचं आपल्याला. आणि दुसरा टॉपिक आता. दुसरा टॉपिक आहे बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ क्रिया शरीर. यामधून काय येऊ शकतं सर? दोष धातू मला मूलम ही शरीरम हा सिद्धांत डायरेक्टली तुम्हाला एमसीक्यू ला विचारला जाणार आहे. आणि एका वर्षी स्त्रोतसांचं बेसिक पण विचारले गेले. स्त्रोतसांच्या बेसिक मध्ये काय सर? स्त्रोतसांची व्याख्या आणि त्याचं क्लासिफिकेशन. स्त्रोतसां म्हणजे सुश्रुतानुसार आणि चरकांनुसार यांचं क्लासिफिकेशन करायचं आपलं. अंतर स्त्रोतस आणि बाह्य स्त्रोतस हे आपल्याला फक्त क्लासिफिकेशन रीड करून जायचंय. त्याच्यामध्ये कोणतं असतं सर? अन्न व स्त्रोतस, प्राण व स्त्रोतस, त्याच्यानंतर उदक व स्त्रोतस, 7 धातूंचे 7 स्त्रोतस, स्वेद व स्त्रोतस, पुरुष व स्त्रोतस, हे सगळे स्त्रोतसांचं एकदा क्लासिफिकेशन बघून जा बेसिक मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर त्रिदोषा. यावरती खूप कमी क्वेश्चन विचारला जातो. विचारला तर तुम्हाला डे नाईट एज सीझन करायचं. म्हणजे काय? आपला सकाळी वात पित्त कफाचे कशाचं आधिक्य असतं, दुपारी कशाचं आधिक्य असतं, रात्री कशाचं आधिक्य असतं, बस तेवढंच करायचंय. त्याच्यानंतर सर पहिल्या 3 टॉपिक वरून याच्या बाहेरचा एमसीक्यू तुम्हाला विचारला जाणार नाहीये. त्याच्यानंतर सर पुढे काय? पुढे आता एक गोष्ट लक्षात घ्या, मी तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन मध्ये काय सांगणार नाहीये. इम्पॉर्टंट क्वेश्चन मध्ये तुम्हाला वात, पित्त आणि कफ हे मी तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन मध्ये सांगणार नाही. कारण हे सांगायची गरज नाहीये. ह्याच्या एवढं या पेपर 1 मध्ये इम्पॉर्टंट कोणतीच गोष्ट नाहीये. त्याच्यामुळे या तिन्हीचंही वात, पित्त, कफ तिन्हीचं सुद्धा उत्पत्ती, निरुक्ती, त्याच्यानंतर स्थान, पर्याय, कार्य, क्षय, वृद्धी हे सगळ्याच्या सर्व गोष्टी आणि प्रकार प्रकार तुम्हाला पर्याय पर्याय पण करायचे. गुण आणि सगळ्यात इम्पॉर्टंट एमसीक्यू साठी पर्याय. प्रकार म्हणायचं मला. प्रकार. या सगळ्यांचे प्रकार आपल्या व्यवस्थित करायचे. प्रकारांची स्थान, प्रकारांची कार्य. हे वात, पित्त, कफ या तिन्ही दोषांचं एवढं कंटेंट आपल्याला करायचं म्हणजे करायचंच आहे. ठीक आहे. याच्या पलीकडे आपल्याला जायचं नाहीये. वात, पित्त, कफ मस्ट नोल आहे. खूप जास्त इम्पॉर्टंट. याच्या पलीकडे तुम्हाला जास्त क्वेश्चन जाणार नाहीयेत. तुम्हाला तिन्ही दोषांवरती पेपर दिसणार आहेत. तुम्हाला आलटून पालटून एमसीक्यू दिसेल वातवर, तर एलक्यू दिसेल पित्तावरती, तर प्रकृतीवरती मिक्स करून तुम्हाला कफ दिसेल. अशा प्रकारे वात, पित्त, कफ तिन्ही कव्हर करणारा क्वेश्चन पेपर निघत असतो. त्याच्यामुळे या 3 गोष्टी जर व्यवस्थित केल्या तर तुम्हाला ऑलमोस्ट 30 to 40% पेपर एकदम सोपा निघून जाईल. त्याच्यामुळे वाताचं तुम्हाला म्हणतो मी गुण, स्थान, प्रकार, पर्याय, निरुक्ती, उत्पत्ती, क्षय, वृद्धी हे सर्व व्यवस्थित करून जायचं. त्याचं कार्य सुद्धा. त्याच्यामुळे इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगताना वात, पित्त, कफ याच्यापासून काय इम्पॉर्टंट हे सांगणार नाही. कारण एक्झामिनरच्या मूडनुसार तो कशावरही बोट ठेवू शकतो आणि डायरेक्टली त्याचे प्रकार टाकू शकतो. त्याचा मूड झाला तर पित्ताचे प्रकार, त्याचा मूड झाला तर कफाचे प्रकार, त्याचा मूड झाला तर वाताचे प्रकार, त्याचा मूड झाला तर कशाचे तरी गुण टाकून देईल. त्याच्यामुळे यामध्ये इम्पॉर्टंट कोणताच महात्मा सांगू शकत नाही. यापैकी एक्झामिनरचा जो मूड होईल त्याच्यावरती बोट ठेवून तो क्वेश्चन टाकून देईल. ठीक आहे. त्याच्यावरती 2 एमसीक्यू
आणि एक एलक्यू तुम्हाला दिसून येणार आहे. जर तुमचं नशीब चांगलं असेल तर प्रकृतीमध्येही तुम्हाला वात पित्त कफ याच्यापैकी एक प्रकृती विचारली जाईल, म्हणजे 2 एलक्यू आणि 2 एसक्यू हाही याचं वेटेज असू शकतं. त्याच्यामुळे मी तुम्हाला वात पित्त कफामध्ये काय इम्पॉर्टंट हे सांगणार नाही. वात पित्त कफामधल्या सगळ्याच गोष्टी करायच्यात. आणि वातदोषांमध्ये तुम्हाला माहित असेल, वातदोषांमध्ये श्वसनाविषयी थोडी माहिती आहे. म्हणजे आयुर्वेदिक पद्धतीने रेस्पिरेशन, उच्छ्वासन, त्याच्यानंतर श्वसनाचे प्रकार हे थोडंसं त्याच्यात दिलेलं आहे. तोही बेसिक प्रकार त्याच्यामधून करून घ्या. त्याच्यानंतर सर मॉडर्नमध्ये मॉडर्नमध्ये पहिला टॉपिक आहे होमोस्टॅसिस. तर याच्यावरती काय क्वेश्चन येतो? सॉरी, 1 मिनिट. आपले वरचे काही टॉपिक्स राहिलेत. वात पित्त कफ दोष झालं, त्याच्यानंतर दोष वृद्धीश हा वेगळा टॉपिक लिहिलाय. जे वात पित्त कफ दोष आहेत त्याच्याच क्षय आणि वृद्धीचे श्लोक करायचे व्यवस्थित सगळे, गुणांचे श्लोक करायचे व्यवस्थित सगळे. त्याच्यावरतीच हा 7वा टॉपिक आहे क्षय आणि वृद्धीवरती. त्याच्यानंतर जर क्रियाकालमध्ये काय इम्पॉर्टंट आहे, क्रियाकालमध्ये षट क्रियाकालचं बेसिक करायचंय आणि संचय अवस्था आतापर्यंत सगळ्यात जास्त वेळा विचारली गेली, याची व्याख्या करायची, संचय अवस्थेची श्लोक पाठ करायचा आहे. आणि प्रकोप याचं पण व्यवस्थित करा. संचय, प्रकोप आणि प्रसर याचे तिन्हीचेही लक्षण व्यवस्थित करून जायचे, ते विचारले जातात. परंतु षटक्रिया कालामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट अवस्था कोणती? संचय अवस्था. याची व्याख्या करून जायचंय. पुढे सर, पुढे आहे आता प्रकृती. दरवर्षी एक एलक्यू याच्यावर विचार जातो, प्रकृती. प्रकृतीवरती क्वेश्चन कसा येतो सर? प्रकृतीची व्याख्या सांगून वात प्रकृती सांगा, किंवा प्रकृतीची व्याख्या सांगून कफ प्रकृती सांगा, किंवा प्रकृतीची व्याख्या सांगून पित्त प्रकृती सांगा, किंवा प्रकृतीची व्याख्या सांगून तुम्ही त्यामध्ये मानस प्रकृतीचे वर्णन करा. या 4 प्रश्नांच्या बाहेरचा प्रश्न तुम्हाला प्रकृतीवरती दिसणार आहे. म्हणजे व्याख्या कंपल्सरीच आहे, व्याख्या श्लोक पाठ करायचा आहे. मग त्याच्यामध्ये वात पित्त कफ किंवा मानस प्रकृती विचारलं जाऊ शकतं, किंवा मानस प्रकृतीचे टाइप्स सत्व रज तम. ठीक आहे, हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आणि फिक्सच एलक्यू तुम्हाला यावरती मिळणार आहे. त्याच्या पलीकडे सर काय? त्याच्यानंतर अग्नी एवढा इम्पॉर्टंट नाहीये. गेल्या काही पेपरमध्ये डायरेक्टली त्यांनी स्किप केलाय कॉन्सेप्ट अग्नीचा. तरी तुम्ही बेसिक अग्नी वाचून घ्या. त्याच्यानंतर सर आहार पाक वरती प्रश्न काय येतो? 3 जो आहार पाक आहे, त्रिविध विपाक आपला, त्याच्यामध्ये मधुर, आम्ल आणि कटू हा जो अवस्था पाक आहे हा करून घ्यायचा आहे. या तिन्ही मध्येही कोणत्या कोणत्या अवस्थेत असतं, यांचं स्थान काय आहे, काय काय आहे, तिन्हीची थोडी थोडी इन्फॉर्मेशन करा. डायरेक्टली एक की फिक्स याच्यावरती येणार आहे. त्याच्यानंतर सर पुढे काय? आता मॉडर्न पार्टचं सांगा सर. मॉडर्न पार्ट मध्ये काय काय येणार आहे सर? मॉडर्न पार्टचं होमिओस्टॅसिस चॅप्टर मध्ये डायरेक्टली विचारलं जातं, होमिओस्टॅसिसची डेफिनेशन सांगा आणि पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम सांगा. पॉझिटिव्ह मेकॅनिझम, निगेटिव्ह मेकॅनिझम डायरेक्टली विचारलं जाऊ शकतं. दोन्हीचे आपल्याला 2-2 एक्झाम्पल व्यवस्थित करून जायचे आहेत. हा होमोस्टॅसिस तुमचा इथेच क्लिअर होऊन जाईल. याच्या बाहेरचा प्रश्न याच्यावरती येणार नाही. रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल वगैरे याच्यावरती विचारलं जात नाही. ठीक आहे, याच्यात तुम्हाला होमोस्टॅसिस, पॉझिटिव्ह निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम आणि त्याचे एक्झाम्पल व्यवस्थित करायचे. त्याच्यानंतर सर पुढे फिजिओलॉजी ऑफ जीआयटी. जीआयटी मध्ये काय काय येऊ शकतं सर? जीआयटी मध्ये सगळ्यात जास्त एक फिक्स एसक्यू तुम्हाला दिसून येईल की येऊ शकतो, परंतु एसक्यू येणार म्हणजे येणारच. मोस्ट प्रोबेबल कशावरती राहतो? मोस्ट प्रोबेबल राहतो की सलायव्हरी ग्लँडचे फंक्शन सांगा, त्याच्यानंतर गॅस्ट्रिक ज्यूसचे फंक्शन सांगा, स्टमकचे फंक्शन सांगा, किडनीचे फंक्शन सांगा. जे कॅन्डो पांडू क्वेश्चन कसे असतात, किडनीचे फंक्शन सांगा, स्टमकचे फंक्शन सांगा. त्याच्यानंतर एखादा असाच ऑर्गन दिला जाईल कोणता तरी, त्याचे फंक्शन सांगा म्हणून येतील. पण मोस्ट इम्पॉर्टंट मध्ये पाहायला गेलं तर सलायव्हरी ग्लँडचे फंक्शन आणि स्टमकचे फंक्शन. स्टमक म्हणजेच काय? गॅस्ट्रिक ज्यूसचे फंक्शन याच्यामध्ये विचारले जातात. आणि विटॅमिन्स हे एकदा सगळ्यांनी वाचून घ्यायचं आहे. विटॅमिन्स मध्ये कोणकोणत्या गोष्टी करायच्यात? सोर्स करायचा प्रत्येक विटॅमिनचा, डिफिशियन्सी करायची, त्याच्यानंतर सोर्स, डिफिशियन्सी, त्याचं सायंटिफिक नेम करायचंय. आणि जर पार्ट लक्षात राहिलंच तर डेली जी मात्रा असते, रिक्वायरमेंट असते, ती या सर्व विटॅमिनची करायची आहे. फॅट सॉल्युबल, वॉटर सॉल्युबल हाही क्वेश्चन इम्पॉर्टंट ठरू शकतो. ठीक आहे, एसक्यू साठी मोस्ट फेवरेट सांगायचं गेलं सलायव्हरी ग्लँड, स्टमक. त्याच्यानंतर सर पुढे
किंवा कशाच तरी डायजेशन विचारलं जाऊ शकतं एसएक्यू मध्ये तुम्हाला. कसलं की डायजेशन ऑफ कार्बोहायड्रेट सांगा स्टमक मध्ये, किंवा स्टमक मध्ये होणारं डायजेशन सांगा, स्मॉल इंटेस्टाईन मध्ये होणारं डायजेशन सांगा. मग स्मॉल इंटेस्टाईन म्हटलं त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट काय काय तिथे रिएक्शन होतात ते आपल्याला लिहावं लागेल. त्याच्यानंतर पुढे सर नर्वस सिस्टम. खूप जण आता खूप लेंदी पार्ट आहे म्हणून सोडून देतात, पण काय करायचं मी सांगतो. आतापर्यंत नर्वस सिस्टमचा काहीच अभ्यास केलेला नसेल. नर्वस सिस्टम मध्ये सगळ्यात पहिले क्लासिफिकेशन करून घ्यायचं नर्वस सिस्टमचं. क्लासिफिकेशन केलं त्याच्यानंतर सर पुढे काय क्लासिफिकेशन केलं, त्याच्यानंतर एएनएसचं फंक्शन पाहिलं, पीएनएसचं, एएनएसचं फंक्शन, पीएनएसचं फंक्शन, सीएनएसचं फंक्शन डायरेक्टली विचारलं जाऊ शकतं. डिस्क्राइब द फिजिओलॉजी ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टम, डिस्क्राइब द फिजिओलॉजी ऑफ पीएनएस, डिस्क्राइब द फिजिओलॉजी ऑफ एएनएस डायरेक्टली विचारलं जाऊ शकतं. किंवा पेरिफेरल नर्वस सिस्टम ही विचारलं जाऊ शकतं तुम्हाला. त्यानंतर सर पुढे काय, याच्यावरती लास्ट टाइम जो आलेला प्रश्न आहे, थोडीशी गुगली टाकली होती लास्ट टाइम त्यानं, की फिजिओलॉजी ऑफ मोटिवेशन याच्यातून विचारलं गेलेलं होतं. मेमरी, लर्निंग आणि मोटिवेशन हा कोणीही वाचलेला नव्हता क्वेश्चन, हा गुगली लास्ट इयरला टाकलेला होता. आता अशा क्वेश्चन साठी तयारच राहायचं. म्हणजे एखादा क्वेश्चन पेपर मध्ये असा दिसू शकतो, 100% पेपर तुम्ही अभ्यास केलेला याच्यामधूनच येणार असं शक्य होणार नाही. कारण ती ही युनिव्हर्सिटी आहे, ते तुम्हाला पास करण्यासाठीच पेपर काढते. परंतु थोडासा पेपर त्यांना एक बॅलन्स बनवण्यासाठी एक क्वेश्चन ते थोडंसं गुगली टाकतातच. त्याच्यामुळे आपण एक एलएक्यू आणि एक एसएक्यू थोडासा असा तसा येईल अशी मनाची तयारी करून ठेवायची. तिथे गेल्यावर अटेम्प्ट करायचा. परंतु मनाची तयारी आपण करून ठेवायची, की एक एसएक्यू तर तुमचा राहणारच प्रत्येक पेपरमध्ये, जो की तुम्हाला थोडासा हार्ड वाटेल. म्हणजे तुम्ही पाहिलेलाच असेल, परंतु तो तुम्हाला लिहिता येणार नाही. अशी मनाची तयारी करून ठेवायची. बाकीचा जो येतो तो पेपर 100% चांगला लिहून यायचा आणि जो येत नाही तोही अटेम्प्ट करून यायचाच. त्याबद्दल जे काही माहिती आहे ते लिहून यायचं. कोणताही क्वेश्चन्स रिकामा सोडायचा नाही. कळलं? हे झालं नर्व्हस सिस्टम. नर्व्हस सिस्टम मध्ये काय काय करा म्हणलं तुम्हाला मी, क्रॅनियल नर्व्हचे फंक्शन करायचे. दरवर्षी विचारला जाणारा प्रश्न आहे क्रॅनियल नर्व्हचे फंक्शन. त्याच्यानंतर सीएनएस, पीएनएस, एएनएस याचा पूर्ण आपलं काय करायचं आहे, एक क्लासिफिकेशन चार्ट तयार करायचा. म्हणजे कोणताही प्रश्न आला नर्व्हस सिस्टम मधून तर तो चार्ट टाकता आला पाहिजे. नर्व्हस सिस्टमचं बेसिक करायचंय. त्याच्यानंतर नर्व प्रोपगेशनचं मेकॅनिझम ही विचारलं जाऊ शकतं. पण तुम्ही आतापर्यंत काहीच केलेलं नसेल, याचा चार्ट करा क्लासिफिकेशनचा आणि क्रॅनियल नर्व्हचे फंक्शन व्यवस्थित करा क्रॅनियल नर्व्ह पाठ करून. पुढे एंडोक्राइन सिस्टम. एंडोक्राइन सिस्टम वरती दरवर्षी आताचे जे नवीन पेपर झालेत, चौथा एलएक्यू तुम्हाला एंडोक्राइन सिस्टम किंवा नर्वस सिस्टम या दोन्हीपैकी दिसून येतो. लास्ट टाइम एका वर्षी नर्वस सिस्टमचे खूप सोपा प्रश्न आलता, की सेरेबेलमचं फंक्शन लिहा, सेरेब्रमचं फंक्शन लिहा, मेडुला ऑब्लांगेटाचं फंक्शन लिहा. एवढा सोपा प्रश्न विचारला गेलेला होता. किंवा मग एंडोक्राइन ग्लँड्स वरती येतं, की तुम्हाला काही हार्मोन्स विचारले जातात, जसं की एंटेरियर पिट्युटरीचे हार्मोन सांगा. याच्यामध्ये तुम्हाला करायचं काय ते सांगतो मी पहिले. एंडोक्राइन सिस्टम मध्ये तुम्हाला पहिले तर अँटेरियर पिट्युटरी आणि पोस्टेरियर पिट्युटरी याच्या हार्मोनची लिस्ट पाठ करायची सगळ्या, की कोणत्या पिट्युटरी मध्ये कोणते हार्मोन्स आहेत. कारण तुम्हाला डायरेक्टली प्रश्न विचारला जातो, एनलिस्ट द हार्मोन्स ऑफ अँटेरियर पिट्युटरी, एनलिस्ट द हार्मोन ऑफ पोस्टेरियर पिट्युटरी. आणि त्याच्यानंतर पुढचा प्रश्न विचारला जातो, अँटेरियर पिट्युटरीचे हार्मोन सांगून ग्रोथ हार्मोनचं हायपो आणि हायपर सिक्रेशन सांगा. हा तुम्हाला 100% विचारला जाणार आहे एकाचा. याची कशाची तरी लिस्ट विचारतील आणि त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल की ग्रोथ हार्मोनचं हायपो आणि हायपर सिक्रेशन मुळे होणारे इफेक्ट सांगा. मग त्याच्यामध्ये काय काय होतं हे सगळं आपल्याला लिहावं लागेल. हे सिनारिओ लिहायचे. महत्वाचे हार्मोन कोणते सर, ग्रोथ हार्मोन, एक मिनिट, ग्रोथ हार्मोन आणि त्याच्यानंतर थायरॉइड हार्मोन हे महत्वाचे हार्मोन आहेत. ठीक आहे, याचे हायपो आणि हायपर व्यवस्थित करून जा. बाकी लिस्ट दोन्हीचीही पाठ करायची आहे. ठीक आहे, हा झाला आपला पूर्ण पेपर 1. आता आपल्याला महत्वाच्या पार्टकडे वळायचंय, जो म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन अनालिसिस. प्रत्येक युनिव्हर्सिटी एक्झामचा जीव काय असतो, त्याचे लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर्स आतापर्यंत नवीन म्हणजे न्यू पॅटर्न नुसार आलेले, एनसीएझम पॅटर्न नुसार आलेले सर्वचे सर्व क्वेश्चन पेपर याच व्हिडिओमध्ये आपल्याला अनालिसिस करायचे आहे. फर्स्ट पेपर आपल्याला पाहायचा आहे 2023 चा विंटर पेपर. म्हणजे नवीन पॅटर्न आल्यानंतर पहिला जो पेपर आला होता तो पेपर आपल्या पुढे आहे. पहिला एसक्यू काय दिलाय सर, पहिला एसक्यू त्रिगुण पंचमहाभूत त्रिदोष स्पष्ट करा, यांचा संबंध स्पष्ट करा. मी म्हटलं होतं पहिल्या चॅप्टर मधले इम्पॉर्टंट गोष्टी सांगितलेल्या होत्या. शरीर, शरीराची व्याख्या, त्याच्यानंतर शरीराची व्याख्या, शरीराचे जे पर्याय नाव आहेत, आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं की त्रिदोष पंचमहाभूत संबंध, त्रिदोष त्रिगुण पंचमहाभूत सिद्धांत हे डायरेक्टली विचारला गेलेला आहे. सिद्धांत नाही, या तिघांचा संबंध म्हणजेच
त्रिगुण म्हणजे काय? सत्व रज तम. मग सत्व रज तम कोणता दोष या सत्वासोबत मॅच करतो, कोणता दोष हा रजसोबत मॅच करतो, हे सगळं पाहायचं आपल्याला. जसं की सत्व पित्त असतो त्याच प्रकारे. त्याच्यानंतर कफदोषाच्या प्रकारांची नावे, त्याची स्थाने आणि कार्य लिहा. तुम्हाला काय म्हटलं होतं मी? वात पित्त कफ याच्यामध्ये इम्पॉर्टंट सांगणारच नाही. तुम्हाला दरवर्षी याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. जसं की इथे विचारले कफ दोषाचे प्रकार, त्यांचे काय लिहायचे त्या प्रकारामध्ये, त्यांचे स्थाने आणि कार्य लिहायचे फक्त. तुम्हाला आता वात पित्त कफ यापैकी कोणताही क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर पुढे सर तुम्हाला म्हटलं होतं सगळ्यात इम्पॉर्टंट अवस्था संचय अवस्था आहे. संचय अवस्था सुश्रुतोक्त व्याख्या लिहून दोष संचयाची लक्षणे वर्णन करा. तुम्हाला वात पित्त कफ याच्यामध्ये काय काय लक्षणे दाखवून देणार संचय अवस्थेमध्ये ते आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. तुम्हाला संचय प्रकोप आणि प्रसर, संचय आणि प्रकोप मोस्ट इम्पॉर्टंट, याच्यातली लक्षणे व्यवस्थित लक्षात ठेवायची आहेत. आणि संचय अवस्थेची तुम्हाला व्याख्या ही पाठ करायची आहे, शिशुतोक्त व्याख्या. त्याच्यानंतर सर पुढे काय? पुढे आणखी आहार द्रव्याचे वर्गीकरण. मला वाटतं आपला इम्पॉर्टंट सांगताना क्वेश्चन एक मिस झाला. आहार द्रव्याचे वर्गीकरण लिहून आहार परिणामक भावाचे लक्षण. तर आहार टॉपिक वरून कोणकोणते क्वेश्चन येऊ शकतात? आहार टॉपिक वरून इम्पॉर्टंट येणारे क्वेश्चन, आहाराचं वर्गीकरण. आहार मध्ये काय काय येऊ शकतं सर? आहाराचं वर्गीकरण, वर्गीकरण त्याच्यानंतर सर काय येऊ शकतं याच्यावरती? वर्गीकरणानंतर अष्टविध विशेष आयतन येऊ शकतात त्याच्यावरती. त्याच्यानंतर सर आहार परिणामक भाव येऊ शकतात. यावरतीच तुम्हाला आहाराचा क्वेश्चन दिसेल. सगळ्यात जास्त वर्गीकरण, आहाराची व्याख्या ही सगळ्यांनी पाठ करून ठेवायची. आहाराची व्याख्या सांगून आहाराचं वर्गीकरण सांगा, किंवा अष्टविध विशेष आयतन सांगा, किंवा आहार वर्गीकरण सांगून त्याचं जो आहारावरती जो भाव आहे तोही तुम्ही सांगा. असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आहार परिणामक भाव म्हणजे आहारावर परिणाम करणारे भाव, जसं की उष्मा. त्याच्यानंतर सर पुढे फिक्सच क्वेश्चन येणार आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि मी सांगितलेलं याच्या बाहेरचा क्वेश्चन पेपर तुम्हाला पडणार नाहीये. त्याच्यानंतर सर अवस्था पाक, जसं की तुम्हाला म्हटलं होतं कटू, आम्ल आणि मधुर या 3 अवस्था डायरेक्टली तुम्हाला होणार आहेत. याच्यापैकी तुम्हाला आता कफाची उजीरण कोणत्या अवस्थेमध्ये होतं हे विचारलेलं आहे, 3 अवस्था सांगून. त्याच्यानंतर पुढे सर कोणता आहे? तुम्हाला होमिओस्टॅसिस मधलं काय सांगितलं होतं? होमिओस्टॅसिसची व्याख्या, पॉझिटिव्ह निगेटिव्ह फीडबॅक आणि ते 2-2 एक्झाम्पल करा म्हटलं होतं. मग याच्यावर क्वेश्चन आलाय, डिस्क्राइब द मेकॅनिझम ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह फीडबॅक सिस्टम विथ इट्स एक्झाम्पल. एक्झाम्पल सहित विचारलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर सर आता आमाशय. आमाशय म्हणजेच काय? स्टमकचे फंक्शन आपल्याला विचारलेत. डिस्क्राइब द फंक्शन ऑफ स्टमक, एकदम इझी. मग याच्यामध्ये गॅस्ट्रिक ज्यूसचं सगळं काही लिहू शकतो आपण. त्याच्यानंतर क्रॅनियल नर्व्हचं फंक्शन, हा मोस्ट रिपीटेड क्वेश्चन आहे आतापर्यंतच्या प्रिव्हियस इयर मधला. त्याच्यानंतर सर पुढे पुढे आपल्याला आता पाहायचंय दीर्घोत्तरी प्रश्न काय काय आले त्या पेपरमध्ये. तर याच्यामध्ये आपल्याला पूर्णपणे विचारला गेलेला आहे कोणता? पित्त दोष. मग पित्त दोषाची तुम्हाला 10 मार्कासाठी ते सांगतात काय काय लिहायचं. निरुक्ती, उत्पत्ती, सामान्य स्थान, सामान्य गुण, सामान्य कार्य एक्सप्लेन करा म्हणून सांगितलंय. किती पॉईंट झाले? 1 2 3 4 5. हे 5 पॉईंट तुम्हाला 10 मार्कसाठी विचारले गेलेत पित्त दोषाचे. यापैकी तुम्हाला कोणताही येऊ शकतो, वात पित्त कफ. त्याच्यामुळे 3 पॉईंट व्यवस्थितच करून जायचे. पुढचा प्रश्न काय सर? प्रकृतीची व्याख्या सांगून वात प्रकृतीचे सविस्तर वर्णन करा आणि परीक्षणाचे महत्व थोडक्यात लिहा. हे काही पुन्हा रिपीट होणारा क्वेश्चन नाहीये, परंतु प्रकृतीची व्याख्या सांगून वात प्रकृती लिहा. मग या वात प्रकृतीच्या जागी तुमच्या पेपरमध्ये वात पित्त कफ या तिन्हीपैकी कोणती येऊ शकते, किंवा मानस प्रकृती येऊ शकते. त्याच्यानंतर जर पुढचा कोणता प्रश्न विचारलाय रेस्पिरेशन वरती, दरवर्षी हा सिक्वेन्स राहणार एलिक्युलर पेपर 1 साठी. तुम्हाला पहिला क्वेश्चन तुम्हाला एका दोषावरती येईल, दुसरा प्रकृतीवरती येईल, तिसरा रेस्पिरेशन वरतीच येईल. रेस्पिरेशन वरती काय काय विचारलं जातं सर? रेस्पिरेशन वरती टाइप्स ऑफ रेस्पिरेशन तुम्हाला विचारले जातात. त्याचबरोबर टाइप्स ऑफ रेस्पिरेशन, टाइप्स, त्याच्याबद्दल आणखी मेकॅनिझम, मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन, टाइप्स ऑफ रेस्पिरेशन, मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन. त्यानंतर सर आणखी काय विचारलं जाऊ शकतं? आर्टिफिशियल रेस्पिरेशन हा डिझायर टर्मला पॉईंट आहे, त्याच्यामुळे एलिक मध्ये विचारलं जात नाही. परंतु एका वर्षी त्यांनी एलिक मध्ये एक छोटासा पॉईंट टाकला होता, आर्टिफिशियल रेस्पिरेशन. ते तुम्हाला गुगल वरती किंवा चॅट जीपीटी वरती कुठेही विचारलं जाऊ शकतं. किंवा एक्सचेंज ऑफ गॅसेस आणि पल्मनरी फंक्शन टेस्ट, कॅपॅसिटीजन व्हॉल्यूम जो आहे तो. त्याच्यामुळे याचं मेकॅनिझम व्यवस्थित करून जा. इथे कोणता विचारला गेलाय तो पाहूया. इथे विचारला गेलाय रेस्पिरेशन वरती, एक मिनिट, रेस्पिरेशन
आर्टिफिशियल रेस्पिरेशन वरती विचारलं गेलेलं आहे आणि हायपॉक्सिया. पहिले तर प्रोसेस ऑफ रेस्पिरेशन सांगायचे, मग त्याच्यामध्ये सर्व एक्सटर्नल, इंटर्नल, त्याच्यानंतर इनहेलेशन, एक्झिलेशन आणि आर्टिफिशियल रेस्पिरेशन विचारलं गेलेलं आहे. फक्त याच वर्षी विचारले गेले. खरं तर आर्टिफिशियल रेस्पिरेशन डिझार्टनलला पॉइंट आहे, मस्टनलला यायचा नव्हता. परंतु पेपर काढणाऱ्याने एवढा विचार केला नसल्यामुळे आपल्याला तो एलक्यू मध्ये थोडासा पॉइंट दिसला त्याचा. त्याच्यानंतर पुढे पुढे याच्यामध्ये आणखी तुम्हाला एक नर्वस सिस्टम वरती क्वेश्चन आला होता पहिल्या वेळेस आणि एकदम सिंपल क्वेश्चन आला होता. कोणी बेसिक अभ्यास केला असला येईल. जसं की फंक्शन्स ऑफ विचारलं होतं. थॅलॅमसचं फंक्शन काय? हायपोथॅलॅमसचं काय? टेम्परेचर कंट्रोल करणं. सेरेबेलमचं काय? सेरेब्रमचं काय? मेडुला ऑब्लांगोटाचं फंक्शन काय? एवढा सोपा पेपर आपल्याला विचारला गेलेला होता. त्याच्यानंतर सर पुढे त्यानंतर नेक्स्ट पेपर आपल्याला पाहायचा आहे समर 2024 ला आलेला पेपर. त्यामध्ये काय काय गोष्टी विचारल्या गेल्यात म्हणजे तुम्हाला कळेल की या पेपर मध्ये कशा गोष्टी रिपीट होत आहेत. यामध्ये काही नवीन कंटेंट जास्त ऍड होत नाही. एखादा क्वेश्चन सोडला तर एखादा क्वेश्चन ट्रिकी टाकतात. बाकी सर्व पेपर 2 मध्ये ते गफलत करतात, गुगली टाकतात, पेपर वेगळे काढतात. लास्ट टाइम पेपर 2 खूप जास्त ऑड काढलेला होता क्रियाशीरीचा. परंतु पेपर 1 मध्ये अशी कोणतीही गफलत केलेली नव्हती, कारण त्यामध्ये कंटेंटच कमी आहे आणि स्पेसिफिक कंटेंट आपल्याला विचारलं जातं. त्याच्यानंतर आता पहिला क्वेश्चन कोणता विचारला गेला होता एसएक्यू मध्ये? शरीराची व्याख्या सांगून त्याचे 6 पर्याय नाव लिहा. जसं की मी तुम्हाला फर्स्ट चॅप्टर मध्ये सांगितलेलं होतं. दुसरा वाद दोषाची निरुक्ती सामान्य स्थान विचारलं गेले. त्याच्यानंतर तिसरा चयावस्थेची व्याख्या लिहून महत्व लिहा. पुन्हा रिपीट झाला. आहाराचे वर्गीकरण पुन्हा रिपीट झाला. त्याच्यानंतर खालील मुद्द्यांच्या आधारे अवस्थापाक लिहायचंय. स्थान, काल, परिणाम हे तिन्ही आपल्याला कटू, आम्ल आणि मधुर अवस्थापाकाचं आपल्याला लिहायचं आहे. म्हणजे हाही जवळपास रिपीटेडच क्वेश्चन झालेला आहे. त्याच्यानंतर सर पुढे सेल मेम्ब्रेनचं फंक्शन लिहा. हे तर तुम्ही अभ्यास न करताही मनानं एक फेकण्याचा पॉइंट दरवर्षी एक विचारला जातो. त्याच्यानंतर पुढे सलायवाचे तुम्हाला फंक्शन विचारले गेलेले आहे. ते पण सोपं आहे. त्याच्यानंतर डिस्क्राईब द क्लासिफिकेशन ऑफ नर्वस सिस्टम. नर्वस सिस्टमचं तुम्हाला जसं म्हटलं होतं मी फक्त क्लासिफिकेशन करून जा. क्लासिफिकेशन हे विचारलं गेलेलं आहे आणि एलक्यू आला तरी तुम्ही त्याच्यामध्ये हे क्लासिफिकेशन टाकू शकता. ठीक आहे. पुन्हा काय इम्पॉर्टंट सर, एलक्यू कोणकोणते आलेले होते? व्हिडिओ लेंदी होते त्यामुळे थोडंसं फास्ट घेऊया आपण. पुन्हा कोणकोणते क्वेश्चन विचारलं गेलं होतं? पित्तदोष आलेला होता तुम्हाला पुन्हा एकदा. 2 वेळा पित्तदोष रिपीट झाला. मागच्या पेपरला यातही सामान्य स्थान, सामान्य गुण, सामान्य कर्म आणि प्रकार या 4 गोष्टी विचारल्या गेलेल्या होत्या. तेही मोठ्या-मोठ्या गोष्टी त्याच्यामुळे फक्त 4 विचारल्या गेल्या. पुढचा काय विचारलं सर? प्रकृती विचारून तुम्हाला येते प्रकृतीची व्याख्या, प्रकार, चिरोक्त गुणानुसार कफ प्रकृती विचारली आहे. म्हणजे प्रकृती विचारली, प्रकृतीचे मग प्रकार केले, वात, पित्त, कफ, माणूस प्रकृती, माणूस प्रकृतीचे प्रकार आणि त्याच्यानंतर इथे कफ प्रकृती डिटेलमध्ये विचारली गेलेली आहे. त्याच्यानंतर सी नंबरचा क्वेश्चन तुम्हाला होमोस्टॅसिस विचारून त्याचं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम इथं फक्त काय फीडबॅक सिस्टम म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही आलं विथ एक्झाम्पल तुम्हाला इथे सांगायची आहे. एवढा सोपा क्वेश्चन इथे विचारला गेलाय. आणि डी क्वेश्चन आपला विचारला गेलाय नर्वस सिस्टम वरती. नर्वस सिस्टम हा थोडासा क्वेश्चन अवघड वाटलेला होता कारण खूप विद्यार्थ्यांनी डिटेल मध्ये वाचलेलं नव्हतं. पल्मोनरी व्हेंटिलेशन, एक्सटर्नल रेस्पिरेशन, त्याच्यानंतर सर इंटरनल रेस्पिरेशन. इंटरनल रेस्पिरेशन, एक्सटर्नल रेस्पिरेशन व्यवस्थित केलेलं होतं ज्यांनी त्यांना हा प्रश्न एकदम सोपा गेलेला होता. आणि पल्मोनरी व्हेंटिलेशन एकदम सोपं आहे. तुम्ही युट्यूबला कुठेही टाका, तुम्हाला इझी कॉन्सेप्ट या मिळून जातील. एवढा सोपा पेपर निघालेला होता हा आपला समर 2024 चा. यानंतर आता आपण पाहूया विंटर 2024 चा पेपर मध्ये काय वेगळं आलेलं होतं का? विंटर 2024 पहिला एसक्यू तुम्हाला विचारला गेलेला होता. स्रोतसाची व्याख्या लिहून प्राणवाह अन्न व स्रोतसाचे मूल स्थान सांगायचं. एवढा सोपा होता कारण हे मूल स्थान तुम्ही रचना शरीर मध्ये करत असता. त्याच्यामुळे हा क्वेश्चन एकदम सोपा गेलाय. तुम्ही श्लोकही केले असतील रचना शरीर मध्ये, केले नसेल तर करा. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, दरवर्षी विचारला जातो. सगळ्या स्रोतसांचे मूल स्थानांचा श्लोक पाठ करून ठेवा. मग यांनी प्राणवह आणि अन्नवह स्रोतसाचे तुम्हाला स्थान विचारले गेले. सोपा प्रश्न होता तो. त्याच्यानंतर पित्त दोषाची निरुक्ती. जसं की दुसरा प्रश्न तुम्हाला कळत असेल, प्रत्येक पेपरमध्ये दुसरा क्वेश्चन दोषावरती विचारला जातो. त्याची निरुक्ती, गुण किंवा त्याचे प्रकार विचारले जातात. आता याच्यामध्ये पित्त दोषाची निरुक्ती, सामान्य स्थान आणि गुणाचे तुम्हाला वर्णन करा म्हणून सांगितले. त्याच्यानंतर चय प्रकोप अवस्थेची व्याख्या सांगून दोषांच्या प्रकोप अवस्थेतील लक्षणे तुम्हाला म्हटलं होतं चय आणि प्रकोप व्यवस्थित करा. त्याच्यावरती तिसरा प्रश्न आहे. त्याच्यानंतर चौथा मानस प्रकृतीचे वर्णन आलेले इथे डायरेक्टली. मानस प्रकृती, सत्व, रज, तम हे तिन्हीचं वर्णन तुम्हाला व्यवस्थित इथे करायचं होतं. त्याच्यानंतर सर पुढचा प्रश्न कोणता आहे?
त्याच्यानंतर पुढचा प्रश्न तुम्हाला विचार गेले विपाक अवस्था. विपाक दरवर्षी प्रश्न येतोय आणि त्रिविध विपाकच दरवर्षी विचारला जातोय. इथे काय विचारलंय विपाक व अवस्थापाकातील फरक स्पष्ट करायला लिहिलेलं आहे. म्हणजे विपाक आणि अवस्थापाक काय? विपाक हा सगळ्यात शेवटी बनलेला अवस्थापाक हा अवस्थामध्ये चालत असतो. मधुर, कटू, आम्ल या अवस्थामध्ये असतो आणि विपाक काय असतो जो आहार पचनाच्या एकदम शेवटी बनलेला असतो तो काय असतो विपाक असतो. असा डिफरन्स तिथे लिहायचा होता. त्याच्यानंतर सर पुढे काय आणखी पुढे विचारलं गेलेलं आहे फंक्शन्स ऑफ फॉलोइंग सेल्युलर ऑर्गेनल्स. काही सेल्युलर ऑर्गेनल्स आहेत जसं की रायबोझोम्स, गोल्गी ॲपरेट, गोल्गी कॉम्प्लेक्स आणि न्यूक्लियस. जसं की आपण नीटच्या वेळेस अभ्यास केला होता. त्याचे मनाने तयार करायचे फंक्शन्स होते. रायबोझोम्स काय करतं? प्रोटीन फॉर्मेशन करतं. गोल्गी कॉम्प्लेक्स काय करतं? त्याचं मॅच्युरेशन करतं. न्यूक्लियस काय करतं? डीएनए वगैरे हे सगळं फंक्शन्स तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं होतं. अशा तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन दिसणारच आहेत, जो की तुम्ही आधी वाचलेले नाहीयेत. परंतु तुम्हाला एखादा क्वेश्चन मनाने तयार करावा लागणार आहे तुमच्या नॉलेजच्या बेसिसवरती. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन व्हिटॅमिन वरती विचारला गेलेला होता. डिफाइन द व्हिटॅमिन. व्हिटॅमिनला डिफाइन करा म्हटलंय. राईट द डेली रिक्वायरमेंट. डेली रिक्वायरमेंट किती? डिफिशियन्सी. त्याच्यानंतर सिम्पटम्स ऑफ व्हिटॅमिन ए. व्हिटॅमिन ए विचारलं गेलं रेटिनॉल वर तुम्हाला. त्याच्यानंतर पुढे काय थायरॉइड हार्मोनचं कार्य लिहा म्हणून विचारलंय. थायरॉइड हार्मोनचं कार्य जसं तुम्हाला सांगितलं होतं ग्रोथ आणि थायरॉइड हार्मोन इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर पुढे हा विंटरचा पेपर असल्यामुळे तुम्हाला थोडंसं इकडे तिकडे दिसू शकतं. त्याच्यानंतर वात दोषाचे सामान्य स्थान आतापर्यंत पित्त दोष दोनदा विचारला, वात दोष एकदा म्हणजे कफ दोष एकदा विचारला गेलेला नाहीये. पुढची बारी तुमची असू शकते. प्रकृतीची व्याख्या प्रकार चरकयुक्त कफ प्रकृती लिहा. सेम टू सेम प्रश्न 2 वेळा रिपीट झालाय. प्रकृतीची व्याख्या सांगून त्याचं काय करायचंय कफ प्रकृती वर्णन करा म्हणून सेम टू सेम क्वेश्चन. त्याच्यानंतर पुढे काय डिफाइन द रेस्पिरेशन, टाइप्स ऑफ रेस्पिरेशन आणि मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन. एकदम सोपं क्वेश्चन आलेला आहे. या रेस्पिरेशन चॅप्टर वरती हाच क्वेश्चन रिपीट होण्याचे चान्सेस आहेत तुमच्या पेपरला. त्याच्यानंतर पुढे राईट डाउन द नेम्स ऑफ हार्मोन सिक्रेटेड बाय. हा क्वेश्चन मी तुम्हाला इम्पॉर्टंट मध्ये आता सांगितलेला होता. कोणता होता सर तो क्वेश्चन? त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं राईट डाउन द नेम्स ऑफ हार्मोन सिक्रेटेड फ्रॉम अँटेरियर पिट्युटरी ग्लँड अँड डिस्क्राइब द सिम्पटम ऑफ हायपो अँड हायपर सिक्रेशन ऑफ ग्रोथ हार्मोन. म्हणजे जे अँटेरियर पिट्युटरी ग्लँड आहे त्याच्यातून सिक्रेट होणाऱ्या हार्मोनची लिस्ट करायची आहे आणि त्याच्यानंतर आपला ग्रोथ हार्मोन दिला त्यांनी, ग्रोथच दिला ना, हा ग्रोथ हार्मोन दिलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला हायपो आणि हायपर लिहायचं आहे. मग त्याच्यात गायगॅन्टिझम वगैरे जे काय तुम्हाला माहिती आहे, रिटार्डेड ग्रोथ वगैरे लहान मुलांमध्ये, ऍडल्ट मध्ये, हे सर्व त्याच्यामध्ये एक्सप्लेन करायचं आहे. खूप जास्त सोपा हा क्वेश्चन निघालेला होता. ह्याही वर्षी तुम्हाला अशाच प्रकारचा अभ्यास करायचा आहे. मोस्ट ऑफ क्वेश्चन रिपीट होताना तुम्हाला दिसतील. जसं की आहार, अवस्थापाक या सर्व गोष्टी तुम्हाला रिपीट होताना दिसणार आहेत. वात, पित्त, कफ ही रिपीटच होणार दिसणार आहे. त्याच्यामुळे पहिली प्रायोरिटी वात, पित्त, कफ व्यवस्थित करायचं. त्याच्यानंतर संचय, प्रकोप, प्रसारावस्था व्यवस्थित करून घ्यायची. त्याच्यानंतर बाकीचे रेस्पिरेशन वगैरे मेकॅनिझम व्यवस्थित करून घ्यायचं. रेस्पिरेशन मध्ये त्याचे टाइप्स व्यवस्थित करून घ्यायचे. एक्सचेंज ऑफ गॅसेस करून घ्यायचं. त्याच्यानंतर जीआयटी मध्ये विटॅमिन्स व्यवस्थित करून घ्यायचे. स्टमकचं फंक्शन करून घ्यायचं. गॅस्ट्रिक ज्यूस, सलायव्हरी ग्लँड करून घ्यायचं. त्याच्यानंतर होमोस्टॅसिस मध्ये निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम जो आहे तो व्यवस्थित करून घ्यायचा आहे. नर्वस सिस्टमचं बेसिक क्लासिफिकेशन करायचंय. एएनएचं फंक्शन, पीएनएसचं फंक्शन, त्याचं क्लासिफिकेशन आणि क्रॅनियल नर्व व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आणि एंडोक्राइन सिस्टम मध्ये एंट्रीपिट्युटरी, पिट्युटरी आणि पोस्टरपिट्युटरी याचं सगळं काय लिहून घ्यायचंय. आपला हार्मोन्स लिहून घ्यायचे आहेत. ग्रोथ आणि थायरॉइड हार्मोन डिटेल मध्ये वाचायचं आहे. ईसीटीएच हार्मोन सुद्धा येऊ शकतो, परंतु एवढा इम्पॉर्टंट नाहीये. जर त्यांना थोडंसं टफ बनवायचं आहे तर ईसीटीएच ही टाकू शकतात. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. जर तुम्हाला आपल्या वेबसाईटला व्हिजिट करायचं असेल, डेमो वगैरे पाहायचे असतील तर तुम्ही जाऊन पाहू शकता. थँक्यू. ऑल द बेस्ट मित्रांनो.